दिया है। एकनाथ शिंदे ने कहा, सत्ता जाने के बाद उद्धव ठाकरे को राम और राम रक्षा याद आई। ज्येष्ठ नेताओं का आदर करना महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा है। किसी नेता से सद्भावना भेंट होने पर उनका राजनीतिक मतलब निकालना गलत है। शिंदे ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उनके बीच मतभेद पैदा करने के कई प्रयास हुए, लेकिन हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे। पानी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे। परस्पर अधिवेशन में विरोधियों के अंतिम सप्ताह के प्रस्ताव पर बोलते हुए उन्होंने कहा है कि विपक्ष की आलोचना करने की लाइन 24 घंटे चालू रहती है, लेकिन उन्हें सरकार के विकास कार्यों को भी देखना चाहिए। वंदे भारत से विवेक भिंडे की रिपोर्ट। अरे काय मी जल्लोषील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे। आरोग्य मंत्री ते बघ तुझं आता काय एवढं, आता इतक्या वर्ष 4 वर्ष झालेत, ते काहीतरी द्या त्यांना इलाज। 50 वेळा सभापती महोदय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडून जाऊन त्यांना बुके देऊन लोटांगण घालून सगळं भेटतात। आम्ही कधी देवेंद्रजींना विचारलं नाही आणि देवेंद्रजींनी देखील मला विचारलं। आमच्या दोघांना एकमेकावर विश्वास आहे। अरे जे लोक जे अशा पद्धतीने काही विचार करतात आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, आमची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, ही विकृती कसली आहे? काय घाणेरडं, ही आपली संस्कार परंपरा आहे। किती खालच्या थरावर बोलणार तुम्ही, किती खालच्या थरावर, जेवढे खालच्या थरावर बोलाल तेवढे खाली 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 खड्ड्यात उतरत जाणार। आणि म्हणून आपलाच खड्डा होताय। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही। अरे आमचा अजेंडा काय आहे? या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा विकास करणं, या महाराष्ट्राची प्रगती करणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हे आमचं आहे। आणि म्हणून मी सांगतो, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे। पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे। काही लोक आहेत ना, मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात। अरे ह्यांच्यामध्ये काहीतरी चालू नाही। आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संपर्क असतो आमचा, कुठे काय झालंय, कुठे काय करायचं आहे, हे सगळं आहे। आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे, लोकांना मदत करणं आमचा अजेंडा आहे। आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज राम रक्षा म्हणू लागलेत। श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं, हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम। सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे। आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा। आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली। हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली। त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती, म्हणाले असतील लायटरने लंका जाळली। अरे तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी, आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? अरे याच्यामध्ये अंबादास एकदम त्याला पूर्ण इतिहास माहित आहे। आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही। आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी